तिथे सुद्धा एका लहान बालिकेवर अत्याचार झाला हो होता हो हो आणि ती गोष्ट दडपण्याचा प्रयत्नही झाला होता. माझे सासरे अशोकराव पाटील यांनी स्वतः उभं राहून या अच्छा. दलित समाजाला गाव पाणवठ्यावर आणि भैरवनाथ मंदिरात प्रवेश मिळवला. त्यावेळेपासूनच खरं तर पाचगावच्या राजकारणाला एक वेगळी दिशा किंवा वेगळं वळण हे मिळालं लागलं असतं. होतं. फक्त गावापुरतं नाही, अगदी कोल्हापूर जिल्ह्यात कुठंही अजूनही नाव काढलं की अजूनही लोक हळहळतात त्यांच्यासाठी. बरोबर. शासनातर्फे काही गृहउद्योग चालू करण्याचे माझे विचार. ओके. ते सांगतात की बाई पाटील तो खरं आमच्या घरात अगदी चुलीजवळ यायचा, ओके. कधी त्यानं काही मांडलं नाही. त्याची पोच पावती म्हणून आता आम्ही तुमच्या सुनेकडे बघणार आहे आणि तिला सांगतो. खरं तर सोपं कोणासाठीच नव्हतं. मधल्या काही काळात खूप दुःख किंवा खूप यातना भोगल्या. मी सांस्कृतिक कला दालन ओके. इथे आमच्या मतदारसंघात चालू करणार. आता जो काही थोडाफार प्रश्न उरलाय पाण्याचा, ओके. त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ज्या ज्या काही आपल्या मूलभूत सुविधा किंवा हे आपण मूलभूत हक्क आहेत, बरोबर. हे अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. काम एक करतं आणि श्रेय दुसरंच घेऊन. अगदी 10-15 वर्ष हेच सुरू आहे. अच्छा. आणि हे मला मोडून काढायचं. या भागात जे सदस्य आहेत ते निवडून आलेत त्या दिवसापासून आम्हाला दिसलेलेच नाही. कुणाच्याही गोड बोलण्याला, भूलतापांना किंवा कुठल्याही आमिषाला कुणीही बळी पडू नका. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि मी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जातोय, जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या उमेदवारांकडे जातोय आणि त्यांची व्यक्तिमत्व नेमकी काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सध्या मी जिल्हा परिषद मतदारसंघ पाचगावमध्ये आहे आणि इथं माझ्यासोबत भाजपच्या उमेदवार याज्ञसेनी पाटील आहेत. मी आज त्यांच्यासोबत बोलणार आहे आणि त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं काय आहे, कुठलं विजन घेऊन ते लोकांसमोर जाणार आहेत, गावांसाठी त्यांच्याकडे नेमकं काय आहे, या सगळ्याची माहिती घेणार आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. याज्ञसेनीजी, आपण पहिल्यांदा डिजिटल कोल्हापूरला वेळ दिलात त्याबद्दल पहिल्यांदा मी आपला आभार मानतो. स्वागत आहे आपलं. मला सांगा, ही निवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू आहे आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये आपण आता उभ्या आहात, उभ्या ठाकलेल्या आहात असं आपण म्हणूया, कारण हा रणसंग्राम असतो एक. राजकीय हेवेदावे असतात आणि त्या सगळ्यामध्ये आपण आपला एक अस्तित्व टिकवत असतो आणि आपलं महत्त्व अधोरेखित करत असतो लोकांच्या प्रती, विकासाच्या कामांच्या प्रती. मला सांगा, मी तुमच्या बालपणाकडे थोडं जाईन. तुमच्या बालपणाबद्दल सांगा, तुमचं शिक्षण आणि कॉलेज, घर याबद्दल जरा थोडं सांगा. माझं सगळं बालपण आहे ते पाचगावमध्येच गेलेलं आहे. पाचगावमध्ये जे उपनगर आहे प्रगतीनगर, इथे माझं माहेर घर आहे. अच्छा. आणि शाळा माझी जरळनगर. ओके. पहिले ते 7वे शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. ओके, बाजूलाच. हा, बाजूलाच. त्यानंतर मी MLG शाळेत 10वी पर्यंत होते. ओके. शिक्षण माझं नंतर कॉलेज, न्यू कॉलेज पर्यंत मी ग्रॅज्युएशन केलंय. ओके. ओके. आणि त्यानंतर लॉ कम्प्लीट केलं मी शहाजी लॉ कॉलेजमध्ये. ओके, सगळं शिक्षण कोल्हापूरमध्येच झालं. कोल्हापूरमध्येच झालं. अच्छा. BA LLB आहे मी. अच्छा, BA LLB आहात तुम्ही. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे उच्च शिक्षित उमेदवार आता सध्या पाचगावकरांना मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. हो, नक्की. मला सांगा की हे सगळ्या शिक्षणाचं आता तुम्ही सांगितलं की उच्च शिक्षण तुम्ही घेतलं, BA LLB नॉट अ जोक, हे मोठं शिक्षण आहे, उच्च शिक्षण आपण म्हणू याला. कायद्याचाही तुमचा अभ्यास आहे आणि कायद्यामध्ये समाज फार महत्त्वाचा असतो. समाज आणि कायदा या दोन्ही गोष्टी ही परस्पर म्हणजे समांतर जात असतात. मला सांगा की जेव्हा तुम्ही लोकांकडे बघितलं तेव्हा तुम्हाला कधी वाटलं की बाबा आपण निवडणुकीसाठी प्रयत्न करूया किंवा राजकीय आपला प्रवास सुरू करावा, असं कधी वाटलं होतं पूर्वी? पूर्वी वाटलं होतं. म्हणजे माझे सासरे आणि माझे वडील, अच्छा, हे मित्र आहेत, मित्र होते. ओके. सासरे आता दुर्दैवानं आपल्यात नाहीयेत, ओके. पण हे दोघं मित्र होते. ओके. आणि माझ्या सासरे जे आहेत ते कायमस्वरूपी राजकारणात, समाजकारणात कार्यरत बरोबर होते. बरोबर. आणि त्यांना बघून मला वाटायचं की आपणही यांच्यासारखं काम करायला हवं. अच्छा, अशोकराव पाटील साहेब तुमचे सासरे. हा. ओके. पाचगावमध्ये त्यांचं मोठं नाव आणि समाजकारणातला त्यांचा वारसा पण फार चांगला होता. जेव्हा तुम्ही इकडे लग्न होऊन आलात तेव्हा तुम्ही बघितलं त्यांना की त्यांचं झपाटलेपण किंवा त्यांच्या कामाची पद्धत ही बघितलीत आपण? खरं तर माझं लग्न व्हायच्या आधीच ते गेले, पण त्यांचं काम मला पूर्णपणे माहित आहे. अच्छा, तुम्ही इथंच असल्यामुळे? हा, इथंच असल्यामुळे माहित आहे. किंवा बाबा अगदी खास मित्र, त्यामुळं मला त्यांचं येणं जाणं होतं. बाबांकडून अनेक गोष्टी त्यांच्या कळाल्या. साधारणतः 1986-87 पासून ते राजकारणात, समाजकारणात सक्रिय होते. बरोबर. आणि आपल्या गावात जो दलित समाज आहे, बरोबर, त्या समाजाला आपल्या गावच्या पाणवठ्यावर किंवा भैरवनाथ मंदिरात सुद्धा त्यांना प्रवेश नव्हता. ओके. तर तो प्रवेश प्रथम माझे सासरे अशोकराव पाटील यांनी स्वतः उभं राहून या दलित समाजाला गाव पाणवठ्यावर आणि भैरवनाथ मंदिरात प्रवेश मिळवून दिला. शाहू विचारांचे ते होते असं तुम्हाला थोडक्यात सांगायचं? नक्कीच, शाहू विचारांचे होते. अच्छा. शाहू महाराजांनी जसं
शिक्षणाला प्राधान्य दिलं, हां. कुस्तीला प्राधान्य दिलं. ओके. त्याचप्रमाणे माझ्या सासऱ्यांनीही इथं जे खेळाडू आहेत, हां. कुस्तीगीर आहेत, त्यांना कायम प्रोत्साहन दिलेलं आहे. ओके. त्यावेळी त्यांनी 5 कुस्ती कारागीर हे- मल्लांना मल्ल जे ज्याला पैलवान होते, आपण म्हणतो. पैलवान त्यांना दत्तक घेतलं होतं. त्यांचा पूर्ण खुराकाचा जो खर्च होता तो ओके. त्यांनी उचललेला होता. आणि अजूनही ते जे मल्ल कुस्ती जे लढवतात ते अशोकराव पाटलांचा पठ्ठ्या आहे. अच्छा, म्हणजे वस्ताद म्हणून त्यांना मान देतात हा ते. हा अच्छा. या नावानं ते कुस्ती अजूनही लढवतात. ही फार मोठी गोष्ट आहे खरं तर. हो हो हे कोल्हापूरचं जे वैभव आहे ते कोल्हापूरचं वैभव हे शाहू महाराजांच्या कार्यात आणि त्यांच्या पुढच्या पर्यंतीमध्ये दिसतं. हो. आणि महाराजांनी जे शिक्षण आणि कुस्तीसाठी केलेलं काम आहे हे म्हणजे अवर्णनीय आहे आणि त्याचा वारसा पुढं अशोकराव पाटील साहेबांनी चालवला असं तुमचं हो, म्हणणं आहे. हो. मी थोडंसं पुढे जाईन. आता तुम्ही त्यांचा वारसा मला सांगितलात. हम्म. त्यांचं कामातलं झपाटले पण तुम्ही बघितलं, आता सांगितलं. जनसंपर्क वगैरे तुम्ही त्यांचा पाहिलात कधी? पाहिलाय अगदी 24/7 ते कायम सगळ्यांसाठी अवेलेबल असायचे. फक्त गावापुरतं नाही, अगदी कोल्हापूर जिल्ह्यात कुठंही अजूनही नाव काढलं की अजूनही लोक हळहळतात त्यांच्यासाठी. बरोबर बरोबर. असं त्यांचं काम होतं. आमच्या गावातील सुद्धा जो पाण्याचा प्रश्न आहे हम्म, हम्म. तो सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी 2012 साली प्रयत्न केले होते. अच्छा. त्यावेळेचे जे आमचे नेते होते धनंजय महाडिक, हम्म, हम्म. त्यांच्या बरोबर राहून त्यांच्यातर्फे काही निधी घेऊन ओके, ओके. आणि स्वखर्चातून हम्म. असे स्वखर्चात नाही त्यांनी स्वखर्चातूनही त्यांनी गावात 17 बोरवेल मारल्या होत्या. अच्छा. काही बोरवेल वेलवर आम्ही मोटर वगैरे ओके, बसवली ओके, आहे. ओके. त्याचं पाणी लोक अजूनही पितात, अजूनही त्यांचं नाव काढतात. पण काही जे बोरवेल आहेत त्यांच्यावर आम्ही मोटर किंवा हातपंप असेल तो बरोबर. बसवू शकलो नाही. बरोबर. कारण जी सत्ताधारी लोक आहेत बरोबर. त्यांनी या कामात खोडा आणला आणि अच्छा. त्याच्यासाठी एनओसी त्यांनी आम्हाला दिली नाही. अच्छा, अडथळे आणले या अडथळे कामामध्ये. आणले आणि त्यावेळेपासूनच खरं तर पाचगावच्या राजकारणाला एक वेगळी दिशा किंवा वेगळं वळण वळण मिळालं हे असं लागलं तुम्हाला होतं. आता सुद्धा मी प्रचार करताना पाचगावात किंवा मोरेवाडीत फिरताना, मोरेवाडी माझ्या सासऱ्यांचा आजोळ, बरोबर. तिथं फिरताना ना अगदी भावनिक क्षण हे येतात की बाई तुझा सासरा काय होता हे तू काय सांगू आम्ही तुम्हाला. बरोबर. म्हणजे कुठल्याही अडचणीला आम्ही त्याला फोन केला की तो आमच्या अडचणी निवारण करायचं तर करायचं. म्हणजे बाबा मला लाईट नाहीये तर तिथं उभारून त्यांनी MSCB ऑफिसरला किंवा कोणाला फोन केलेला आहे, त्यांचं ओके. कनेक्शन मिळवून दिलेलं आहे. किंवा कोण जर दवाखान्यात असेल, म्हणजे जेव्हा धनंजय महाडिक साहेब निवडणुकीला उभारले होते 2009 साली, बरोबर. त्यावेळी ना एका ठिकाणी सभा चालू होती. तर तिथलं एका घरातील मुलाला एकदम फिट आली. तर ती सभा तिथंच ठेवून माझ्या सासऱ्यांनी स्वतःच्या गाडीत त्याला घालून पळवलं होतं. आणि मी पुन्हा जेव्हा आता त्या ठिकाणी गेले बरोबर. तर त्या महिलेनं ती आठवण मला सांगितली. अच्छा, त्यांच्या ती लक्षात आणि ते सांगणं तुम्हाला गरजेचं वाटलं. किंवा दलित समाजाच्या इथं मी जाते तेव्हा ते सांगतात की बाई पाटील तो खरं आमच्या घरात अगदी चुलीजवळ यायचा, ओके. कधी त्यानं काही मांडलं नाही. तर इतर वर्ग, शाहू महाराजांच्या समतेचा त्यांनी तो वारसा जपला असं तुम्हाला म्हणायचं. इतर वर्ग आमच्या घराकडे बघत सुद्धा नाही किंवा आमचा उंबरा पण ओलांडत नाही, पण हा माणूस आमच्या चुलीजवळ येऊन बसायचा, आमच्यात काय असेल ते खायचं, शिळपाक. अच्छा, म्हणजे खऱ्या अर्थानं पाटील होते ते. खऱ्या अर्थानं पाटील होते. पुढारी आपण पाटील याचा अर्थ पुढारी असा. आता कालच आमची मीटिंग इथं शिवनेरी कॉलनी म्हणून आहे तिथं झाली. तर तिथल्या सुद्धा लोकांचा म्हणजे तिथं माझ्या सासूबाई थोडं बोलल्या की आतापर्यंत तुम्ही आम्हाला साथ दिली आहे तर अशीच साथ माझ्या पोरांना राहावी. अहो म्हटलं तुमचं कामच तेवढं आहे. किंवा साहेबांना तुम्ही एक वेळ विसराल, खरं आम्ही साहेबांना विसरणार नाही आणि विसरलेलो नाही. तुम्हाला वाटत असेल आम्ही विसरलो, खरं आम्ही त्यांचं काम कधीही विसरणार नाही. आणि त्याची पोच पावती म्हणून आता आम्ही तुमच्या सुनेकडे बघणार आहे आणि तिला साथ देणार आहे. मला सांगा की त्यांच्या जाण्यानंतर आता तुम्ही सांगता इतका मोठा तो वारसा आहे त्यांचा, शाहू विचारांचा वारसा आहे किंवा जनसंपर्काचा तो वारसा आहे, तो सामाजिक आहे, तो राजकीय आहे. त्या वारशाचं पुढे काय झालं किंवा तो पुढे कसा चालवला गेला? पुढं त्यांच्या पत्नी माझ्या सासूबाई श्रीमती मनीषा अशोक पाटील वहिनी यांनी सुद्धा ना तो वारसा कधीही सोडला नाही. म्हणजे त्यानंतर ती धुरा जी आहे ती त्यांनी सांभाळली. आणि त्या अजूनही तुम्ही बघाल तर कधीही वाटणार नाही की ही बाई 2 वेळा सदस्यपद भोगलेली आहे किंवा इतक्या मोठ्या माणसाची ही बायको आहे असं कुणालाही वाटणार नाही. अगदी मोठ्या लोकांपासून ते अगदी जनसामान्यांपर्यंत त्यांचा संपर्क चांगला आहे. त्या त्यांच्यात अगदी छानपणे मिसळतात. अजूनही जो आमचा दलित वर्ग आहे तिथं कोणीही मयत झाला असेल किंवा
एखादी डिलिव्हरी झाली असेल ओके तर प्रथम प्राधान्य त्यांचं असते की मी तिथपर्यंत पोहोचले पाहिजे. ओके म्हणजे सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये ते तिथं सहभागी होतात. सगळ्यांना त्या आधार देतात ओके आणि तोच वारसा माझे पती हा. महेश अशोक पाटील हं. आणि माझे दीर हं. मिलिंद पाटील साहेब हे अच्छा. दोघेही चालवत आहेत. तुम्हाला काय वाटतं जेव्हा हा सगळा वारसा बघता तुम्ही, एक तर त्यांचं दुर्दैवी जाणं आणि हं. त्यानंतरचा तो वारसा, ते सगळं सांभाळणं, ती जबाबदारी खांद्यावर घेणे फार अवघड गोष्ट असते. तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता? तुमचे पती महेश पाटील आहेत हं. किंवा तुमचे दीर मिलिंद हं. पाटील यांच्याकडं आज जो वारसा आलेला आहे, तुम्ही कसं बघता त्यांच्याकडं? कारण ही सोपी गोष्ट नसते वडिलांच्या जाण्यानंतर हा सगळं. हा हं. खरं तर सोपं कुणासाठीच नव्हतं. मधल्या काही काळात खूप दुःख किंवा खूप यातना भोगल्यात हं. किंवा त्यांनीही लहानपणी ज्या यातना भोगल्यात ती जाणीव त्या दोघांनाही आहे. बरोबर आणि त्या आता मी एक दुसऱ्या घरातून आलेली मुलगी बरोबर जर बरोबर. त्यांच्या वडिलांच्या कामाचा इतका आदर्श बरोबर, बाळगत बरोबर, असेल तर बरोबर. त्या दोघांनाही तसं काम अभिमान करणं स्वामी- अभिमानानं काम करतायत ती दोघंही, त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. बरोबर आणि इथं आल्यापासून ते गुण माझ्यातही यायला लागलेले आहेत. ओके त्यामुळं मीही थोडंफार त्यांना हातभार लावत आहे. ओके मला एका वेगळ्या प्रश्नाकडे जायचं आहे. हं. तुम्ही राजकारणामध्ये आलेला आहात, हं. तुम्ही चांगलं बोलता, तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स दिसतोय, हे आपण आमच्या व्ह्यूअर्स बघता येतच. पण मी तुमच्या वडिलांच्या आणि तुमच्या भावाच्या थोडंसं करिअरकडे जाईन किंवा त्यांच्या एका मुद्द्याकडे मी तुमचं लक्ष वेधणार आहे. त्यांना नाटकाचा वारसा आहे. हो. तुमच्या वडिलांचे लाईट्स सगळ्या कोल्हापूरमध्ये कुठेही नाटक असेल तर तिथं सुनील घोरपडेंचे नाटक असतात आणि रोहन घोरपडे ते नाटक सगळे लाईट्स फिट करत असतो, हे आम्ही बघितलेलं आहे. हो. ह्या सगळ्या वारशातनं तुम्हाला काय मिळालं? वडिलांकडनं जो वारसा आला त्याच्याकडनं काय मिळालं? माझे वडील आणि माझा भाऊ हं. रोहन घोरपडे, हं. कोरोना जो काळ होता हं. त्या काळात ना जेव्हा तो संपत आला काळ तेव्हा बाकी सर्व एक 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 घटक चालू होत होते. बरोबर पण फक्त थिएटर आणि चित्रपटगृह हो, हो, फक्त चालू नव्हते. बरोबर आणि त्यामुळं कलाकारांच्या पोटावर पाय यायची वेळ हो त्यावेळी हो आली वेस आली होती. होती. आणि त्यावेळी त्या दोघांनी रंगकर्मी आंदोलन केलं होतं. हं, हं, आणि हं. त्या आंदोलनाचा प्रभाव म्हणूनच थिएटर वगैरे आपले पुन्हा चालू झाले. बरोबर शिवाय आता जे दुर्दैवी घटना घडली, आपली केशवराव केशवराव भोसले भोसलेचं. नाट्यगृहाला आग लागली होती, त्याच्या पुनर्बांधणीत सुद्धा आता माझा भाऊ आणि वडील हे दोघेही सक्रिय काम पाहत आहेत. अच्छा. आणि जो माझा आता कॉन्फिडन्स आहे किंवा काय हा माझा अनुवंशिकतेनं त्यांच्याकडून आलेला आहे. अच्छा ओके म्हणजे- डीएनए मधनं चाललेलं आहे हा, तुमच्या. हा. ओके ओके मी थोडंसं पुढे जाईन. म्हणजे काय आहे की कलाकारांचा वारसा जर असेल घराला हं. तर त्यांची मुलं किंवा त्यांची पुढची पिढी ही संवेदनशील असते असं हा. समजलं जातं आणि तसं ते खरं असतं. हा. तुम्हाला संवेदना आहेत लोकांच्या बद्दल, हे खरं तर थेट विचारणं योग्य आहे की नाही माहित नाही मला, पण तुम्ही सांगा म्हणजे लोकांच्या बद्दल संवेदना वाटतात तुम्हाला? नक्कीच संवेदनशील आहे मी. हा. आणि ज्या काही महिला असतील किंवा काय म्हणजे माझ्या सासूबाईंकडनं तो वारसा मला बरोबर, मिळालेला आहे, बरोबर, आता बरोबर. तुम्ही ऐकलंच. बरोबर पण जे काही कला म्हणजे क्रीडा किंवा स्पोर्ट्समन आमच्या गावात असतील हं. किंवा कलाकार असतील, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी मी सांस्कृतिक कला दालन ओके इथे आमच्या मतदारसंघात चालू करणार आहे. अच्छा हे तुमचं हे विजन आहे? माझं विजन आहे. अच्छा शिवाय ज्या महिला आहेत त्यांची मागणी बऱ्याच ठिकाणी मला मागणी आहे की हं. मुलं एकदा का शाळेत गेली हं. म्हणजे 11 ते 5 आमच्या हाताला काही काम बरोबर, नसतं बरोबर. तर आम्हाला उद्योग द्या. बरोबर तर शासनातर्फे काही गृहउद्योग चालू करण्याचं माझं विजन ओके आहे तुम्ही महिलांसाठी. महिलांसाठी गृहोद्योगाचं स्वप्न बघताय? हो हो तुम्ही महिलांशी बोलत असाल किंवा तुम्हाला आता भेटी असतील तुमच्या सासूबाईंच्या माध्यमातून की तुम्ही स्वतः आता भेटता, हो. महिलांच्या काय व्यथा आहेत, काय हवंय महिलांना? महिलांच्या सामान्य गरजा असतात की हं. रस्ते, ओके लाईट हं. आणि सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी. बरोबर आता बऱ्यापैकी माझ्या मतदारसंघातला पाचगावचा पाण्याचा प्रश्न थोडाफार मिटलाय. ओके तोही मी सासऱ्यांचं कार्य सांगितलं. बरोबर बरोबर त्यांच्या प्रयत्नामुळेच नंतर जेव्हा 2014 साली अमल महाडिक साहेब जेव्हा हं. निवडून आले ओके ओके तेव्हा त्यांनी पाचगावचा प्रश्न सोडवलेला आहे. इथं आपल्याला टाकी त्यांनी बांधून बरोबर, दिलेली बरोबर. आहे. त्यातून थोडाफार प्रश्न सुटलाय. हं. आता जो काही थोडाफार प्रश्न उरलाय पाण्याचा ओके, ओके. त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अच्छा तो पाण्याचा प्रश्न तर तुम्ही म्हटलात की त्या पाण्याच्या प्रश्नावर आम्ही काम करणार आहे. पाण्याबद्दलच्या ज्या संवेदना महिलांच्या असतात त्या प्रचंड असतात. म्हणजे आपण हो, बघितलं हो. दुर्भिक्ष जर पाण्याचं पडलं तर तर घरातली कुठलीही काहीच गोष्ट शक्य नाही आहे. हा, हा. आणि याचा सगळ्यात मोठा प्रभाव जो पडतो तो घरातल्या महिलेवर पडतो की जी काम करते. पुरुषांवर पडत नाही असं म्हणत नाही मी, पण थेट जो आघात होतो तो महिलांवर होतो. तशा काही प्रतिक्रिया तुमच्याकडे आल्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दलच्या? हो बऱ्याच ठिकाणी आल्यात. हं. माझ्या मतदारसंघात तो 4 गावांचा आहे. बरोबर. त्यापैकी उजळीवाडीत सुद्धा अजून पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. तिथं बरोबर सुद्धा बरोबर तो सुद्धा
आम्हाला सोडवायचा आहे. हम्म. म्हणजे अगदी 4-4, 5-5 दिवस, आठवडाभर तिथं पाणी येत नाही. तर त्या महिला म्हणतात की आम्ही ग्रामपंचायतीकडे वगैरे बिल भरतोय. हम्म. मग आम्ही बिल न भरता बिल पण भरतोय हम्म. आणि टँकरला पण पैसे देतोय. म्हणजे 500-500 दुहेरी रुपये, खर्च. हा 500-500 रुपये, कुठं कुठं 700-700 रुपये टँकरसाठी हो, खर्च आहे. हो. तर याच्याकडे ताई तुम्ही प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. अशा लोकांनी प्रतिक्रिया तुमच्याकडे हो, व्यक्त केली. हो, हो. मला एक सांगा ताई, की आता आपण बघतोय आजूबाजूला की महिलांच्या सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलेला आहे, ऐरणीवर आलेला आहे. हो, म्हणजे हो. कुठल्याही शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत असं आपण ठामपणे छातीडोकपणे म्हणू शकत नाही. हम्म. अगदी 2.5-3 वर्षाच्या बालिकेपासून ते आधी 60 वर्षाच्या आजीपर्यंत हो. कुठलीही महिला ही सुरक्षित नाही आहे 100%. हो. हा मुद्दा तुमच्या अजेंड्यामध्ये आहे. तुम्ही याच्याबद्दल काय विचार करता, कारण तुम्ही स्वतः महिला आहात? हो, हो. महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा मी इथं काम करू इच्छिते. कारण एक लोकप्रतिनिधी म्हणून मी ती माझी जबाबदारी समजते. बरोबर. आणि मी हे सांगू इच्छिते की आमचा मतदारसंघ म्हणजे पाचगाव मतदारसंघ आहे, इथं सुद्धा एका लहान बालिकेवर अत्याचार झाला होता आणि ती गोष्ट दडपण्याचा प्रयत्नही झाला होता. पण त्याला वाचा फोडण्याचं काम हे माझे पती महेश अशोक पाटील यांनी केलेलं आहे. आणि त्या भागात जर मी आता प्रचाराला गेले तर त्या तिथल्या महिला ज्या मला आहेत ना, त्या इतक्या मांडतात की दादांनी हे काम खूप महत्वाचं केलंय आमच्यासाठी. म्हणजे तो प्रश्न दडपण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्याला वाचा त्यांनी फोडली आहे. आणि जी काही उपचारासाठी जी मदत असेल ती सुद्धा त्यांनी केलेली आहे. त्यामुळे ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा त्यांचा तिथनं रिस्पॉन्स आहे मला. म्हणून या मुद्द्यावर तुम्ही फार संवेदनशील आहात की अशाही घटना तुम्ही बघितलेल्या आहेत. लोकांसाठी मुळात शासनाच्या योजना या त्यांच्या दारी प्रत्यक्ष पोहोचत नाहीत बऱ्याचदा. निरक्षरता असते किंवा संवेदनशीलता नसते तेवढी लोकांची कामाप्रती, किंवा एक असतं की सरकारी बाबूंचा जो काही अडथळा किंवा त्रास असतो की हा कागद आणा, तो कागद आणा आणि तो सगळा त्रास द्या. या सगळ्या सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचल्या जाव्या, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर लाडकी बहीण ही योजना आहे ती अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे. पण त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर लावले होते. त्यानंतर जी ई-KYC साठी एक अडथळा आला मध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही म्हणजे ती योजना कोणाची बंद होऊ नये किंवा तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तामगाव, उजळाईवाडी, आमचं हे पाचगाव, या मोरेवाडी इत्यादी आम्ही बऱ्याच ठिकाणी जे केंद्रित जे भाग आहेत, जसं की आमच्या गावात महादेव मंदिर आहे, रेणुका मंदिर, तामगावातलं मंदिर आहे, अशा ठिकाणी आम्ही वेगवेगळे कॅम्प लावले होते. आणि त्यातून आम्हाला म्हणजे बऱ्याच महिलांचं काम त्या कॅम्प मधून आम्ही केलेलं आहे. असेच वेगवेगळे कॅम्प सुद्धा आम्ही लावत असतो, जसं की रक्तदान शिबिर असेल, आरोग्य तपासणी शिबिर, म्हणजे त्यात BP तपासणी, शुगर तपासणी, नेत्र तपासणी. हे शिबिर सगळ्यांसाठी असतं खुलं? हो, म्हणजे महिलांसाठीच फक्त की अशा अर्थानं विचारतोय? नाही, महिलांसाठीच फक्त नाही, ऑल ओव्हर सगळं, म्हणजे महिला आणि पुरुष या सगळ्यांसाठी ओपन असतं. अगदी बालकांपासून सुद्धा, म्हणजे डोळ्याची समस्या आता बालकांमध्ये मोबाईलचं प्रमाण वाढल्यामुळे या सगळ्यांसाठी आम्ही ते शिबिर ठेवतो. आरोग्य तपासणी शिबिर असते. त्यामध्ये जर कुणाला काही डोळ्याला प्रॉब्लेम आला तर त्याच्या ऑपरेशनसाठी सरकारमार्फत काही निधी मिळतो, तो सुद्धा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. याच्यात तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणून काम करता? हो. किंवा ज्यांना चष्मा असेल तर तेवढी परिस्थिती काही जणांची नसते चष्मा विकत घेण्या इतकं सुद्धा, तर त्यांना आम्ही आर्थिक मदत सुद्धा करतो. चष्मा सुद्धा तुम्ही विकत घेताय म्हणजे रोगाचं निदान झाल्यानंतर? हो. अच्छा, ही खरंच एक चांगली गोष्ट आहे. एक सामाजिक जाणीव म्हणून तुम्ही ते सगळं करता. ती संवेदनशीलता तुमच्यामध्ये आहे. जिल्हा परिषद म्हटलं की एक ग्रामीण भागांचा विकास आणि त्या विकासामधले महत्त्वाचे मुद्दे असतात, ते म्हणजे शाळा आणि दवाखाने, PHC आणि या सगळ्या गोष्टींबद्दलचा तो निधी असतो. शाळा आणि आरोग्य व्यवस्था याबद्दल तुम्ही विचार केलाय काय? तुमचं विजन आहे? शाळा आता आमच्या इथं ना, जी जुनी इमारत होती ती पडझड तिची झाली होती, पण आता नवीन इमारत बांधून तयार आहे आणि त्याचा निम निधी जो आहे तो अमल महाडिक साहेबांनी, म्हणजे आमदार फंडातून आम्ही तो निधी आणलेला आहे. शिवाय आपलं जे RK नगर आहे तिथे शासकीय रुग्णालय आता उभारत आहे. म्हणजे हे काम बरेच दिवस रखडलं होतं, कारण विघ्नसंतोषी लोक काही असतात, अशा लोकांमुळे ते काम रखडलं होतं. पण पुन्हा आता आमदार अमल महाडिक साहेब जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून पुन्हा तिथं काम निधी लागलाय आणि तिथल्या कामाला वेग आलाय आणि लवकरच ते शासकीय रुग्णालय बांधून तयार होईल. त्यामुळं इथल्या ग्रामीण भागातील लोकांना परवड करत कोल्हापूरपर्यंत जाण्याची गरज नाही, अगदीच आपल्या हाकेच्या अंतरावर हे रुग्णालय तयार होत आहे. मुळात आपल्याकडे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. मुळात
सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं हा त्याचा म्हणजे बलवंतराय मेहता समितीनंच ते सुरुवातीला सांगितलं होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून आम्ही ही व्यवस्था आणतोय. आज जेव्हा तुम्ही बघताय तेव्हा तुम्हाला काय वाटतं की लोकांना त्यांचे अधिकार हक्क माहिती आहेत? अ, बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहेत हं, असं नाहीये. हं. म्हणजे रस्ते असतील, गटर्स असतील, ह्या ज्या काही आपल्या मूलभूत सुविधा किंवा हे आपण मूलभूत हक्क आहेत, बरोबर. हे अजून लोकांपर्यंत पोहोचलेले हं, नाहीये. हं, हं. म्हणजे आमदार खासदारांकडून जो निधी येतोय हं. तो डायरेक्ट येत नाही, तर त्याच्यासाठीच ही आपली सत्ता आहे. हे बरोबर किंवा तिला मर्यादा हां, बऱ्याचदा असतात. हां, त्याला मर्यादा असतात. हं, तर अ, याच्यासाठीच आपली जी पंचायत राज संस्था आहे, हं, हं, ती त्याच्यासाठीच आहे. हं. आणि हे आपले मूलभूत हक्क आहेत आणि याच्यासाठी आपण झगडलो पाहिजे किंवा बरोबर. याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे, बरोबर. असं इतपत लोकांना वाटत नाही. तर ते वाटण्यासाठी किंवा त्याचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्हाला काम लोकशिक्षण करायचं आहे, हां, लोकांना समजावून सांगायचं आहे. हां, हां. हे काम मला करायचं आहे. लोकशिक्षणाचा मुद्दा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे मी आतापर्यंत जे पॉडकास्ट घेतले त्याच्यामध्ये लोकांचं लोकशिक्षण आम्ही करतो असा कुठं मुद्दा आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो, की हा मुद्दा तुम्ही घेऊन जाताय आणि त्या मुद्द्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देईन. पुढच्या मुद्द्याकडे जेव्हा मी जाईन तेव्हा मला तुमच्या व्हिजनबद्दल बोलायचं आहे. काय व्हिजन घेऊन जाणार आहात तुम्ही गावांसाठी? 4 गावांचा मतदारसंघ आहे तुमचा. हो. मुळात तुमचा मतदारसंघ जिल्हा परिषदेचा पाचगाव हा शहराला लागून आहे. शहराचाच भाग असल्यासारखा आहे तो. हो. म्हणजे फक्त त्याची जी विभागवारी झालेली आहे ती जिल्हा परिषदेचा मतदारसंघ म्हणून ग्रामीणमध्ये झालेली आहे. हो. मुळात हे शहरच असल्यासारखं आहे. हो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाचगाव हा शहराचाच भाग असल्यासारखा आहे. हो. अशा वेळी लोकांकडे तुम्ही काय घेऊन जाणार आहात? खरं तर रस्ते, गटर्स आणि पाणी हं. या आपल्या मूलभूत गरजा आहेत किंवा जनरल गरजा आहेत. हं. पण त्याशिवाय हं. मला आपल्या या मतदारसंघात एक सांस्कृतिक बैठक आणायची आहे बरोबर. किंवा एखादं सांस्कृतिक कला दालन मला इथं ओपन बरोबर. करायचं आहे. बरोबर. त्याशिवाय आपल्या मतदारसंघात विद्यार्थी हे विविध लेवलचे आहेत. बरोबर. आणि आपल्या भाजप सरकारकडून विविध शिष्यवृत्त्या येतात. बरोबर. 4थी, बरोबर. 7वी किंवा आपली पदव्युत्तर शिष्यवृत्ती. शिष्यवृत्ती बाहेर या जाण्यासाठी सुद्धा हां, शिष्यवृत्ती हां. आहे. या शिष्यवृत्त्या अजूनही विद्यार्थ्यांना सुद्धा हे माहित नाहीत की आपल्यासाठी हो, हो, ह्या हो. अवेलेबल माहितीच आहेत. नाहीये त्यांना. हां. तर त्या मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. हं. शिवाय मतदारसंघात स्पोर्ट्समन, खेळाडू खूप नॅशनल, इंटरनॅशनल खेळलेले खेळाडू आहेत. ओके. तर त्यांच्यासाठी मला शासनातर्फे एखादी अकॅडमी हं. इथं ओपन करायचं माझं विजन आहे. शिवाय ज्या महिला आहेत, मी हं. मगाशी म्हटलं तसं, हं. त्यांच्या हाताला काही काम नाहीये, तर त्यांच्या टायमिंगमध्ये बसेल. म्हणजे 11 ते 5 मुलं ओके. शाळेत गेली ओके, ओके, ओके. की त्यांना जो मोकळा वेळ टाइम आहे, मिळतो. हां, जो वेळ मोकळा आहे त्यांच्यासाठी, त्या वेळेत बसेल असं काम, शासनातर्फे काम मला इथे चालू करायचं आहे. हे तुमच्या व्हिजनचा भाग आहे. हो. आज जेव्हा आपण बघतो की राजकारणामध्ये निराशा आणणारे बरेच घटक असतात, दिसतात, की याच्यामध्ये फक्त मला एक माझा चेहरा लोकांसमोर आणायचा आहे, माझं एक आर्थिक पाठबळ मोठं आहे किंवा मला लोकांचा वाढता पाठिंबा आहे म्हणून फक्त मी राजकारणात येणार, अशी बरीच मंडळी आपल्याला राजकारणामध्ये दिसतील, सगळ्या पातळीवरच्या राजकारणांमध्ये. अगदी सहकार आणि इतर सगळ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मध्ये आपल्याला सगळं ते दिसतंच. तुम्ही का कॉन्फिडंट आहात राजकारणात येण्यासाठी? आता तुम्ही उभ्या टाकलेला आहात या निवडणुकीसाठी. हा कॉन्फिडन्स का येतो? त्याचं कारण काय आहे? त्याची मुळं कुठे आहेत? काय सांगाल? मूळ एकतर माझं शिक्षण, बरोबर. BA LLB. येस. माझ्या शिक्षणाचा वापर करून मी वेगवेगळ्या योजना किंवा जास्तीत जास्त निधी, जे आमचे आमदार साहेब आहेत, अमोल माडिक साहेब, किंवा संसदरत्न खासदार संजय धनंजय माडिक साहेब. मुन्ना माडिक साहेब आहेत, हं. यांचा पाठपुरावा करून मी जास्तीत जास्त निधी माझ्या मतदारसंघात आणू शकते. आणि हा कॉन्फिडन्स मला माझ्या घरातूनच मिळालेला आहे खरं तर. कारण स्टेज डेअरिंग वगैरे आहे माझ्यात, ओके, ते ओके. माझ्या माहेरकडून मला येस, मिळालेलं येस. आहे. नाटकांचा हां. तुम्हाला वारसा आहे. आणि जे लोकात मिक्स होणं आहे किंवा लोकांशी संवाद साधणं आहे, हे मला माझ्या सासरकडून मिळालेलं आहे. म्हणजे जसे माझे सासरे किंवा सासूबाई लोकांमध्ये मिक्स व्हायचे, तसेच माझे दीर आणि माझे पती हे दोघंही अजून मिक्स होतात. त्यांचा चाहता वर्ग किंवा मित्रपरिवार हा त्यांचा खूप मोठा आहे आणि त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळं मीही त्यांच्यात मिक्स व्हायला लागली आहे. येस. आणि हा कॉन्फिडन्स मला बोलण्याचा किंवा असेल, हा माझ्या घरातून येतो. तुम्ही मगाशी विकास कामांबद्दल बोलत असताना असं सांगितलं की विकास कामं करताना अडथळे येतात. नेमकं काय अडथळे येतात किंवा काय काय सांगू शकाल त्याच्याबद्दल? अडथळे म्हणजे आता मी सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे. हं. आणि सदस्य संख्या जरी जास्त असली तरी सत्ता विरोधी पक्षाची आहे. बरोबर. त्यामुळं आम्ही आमच्या कामात, म्हणजे आमच्या गावात आम्ही काम, माझा जो वॉर्ड आहे तिथे हं. मी काम करू शकते. पण दुसरा जो सदस्य आहे त्याच्या इथं मला काम करायचं झालं
तर मला अडथळे येतात. बरोबर. म्हणजे हा माझा भाग आहे तर तुझा काय संबंध, हे ओके असे ओके अडथळे ओके येतात. ओके. किंवा निधी जर आला तर तो जास्त प्रमाणात त्यांच्याकडे जातो. मग बरोबर. ते त्याचा वापर कितपत लोकांपर्यंत किंवा तळागाळापर्यंत करतात हे सगळीकडे आता पाचगावात दिसतंय आणि तसं लोकांकडूनही येतंय. बरोबर. शिवाय विरोधी पक्षाचं असं आहे आमच्या इथं की काम एक करतं आणि श्रेय दुसरंच घेऊन जातं. ओके. म्हणजे आमच्या भागात आम्ही निधी लावला तरी त्या कामाचं श्रेय हे सत्ताधारी लोक घेत असतात. अच्छा. किंवा अगदी 2014 पासून हे चालू आहे. आमदार अमोल माडिक साहेब आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना माहितच आहे. अगदी शांत सुस्वभावी माणूस आहे तो. पण आमचं जे इथं पाण्याच्या टाकीचं त्यांनी उद्घाटन केलं होतं किंवा त्या कामाची जी सुरुवात केली होती त्याचं उद्घाटन केलं होतं ते अमोल माडिक साहेबांच्या प्रयत्नातून झालं, पण त्याचं श्रेय मात्र विरोधी पक्षाने घेतलं होतं. अच्छा, असं म्हणजे प्रकारे हे आताच नाहीये, तर हे त्यांच्याकडून अगदी 10-15 वर्ष हेच सुरू आहे. अच्छा. आणि हे मला मोडून काढायचं. आम्ही आता या प्रचाराच्या माध्यमातून गावात फिरत असताना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर वॉर्ड जो येतो पाचगावातला, तिथं पण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग लावल्या होत्या. तर तिथल्या लोकांकडून असं येते की या भागात जे सदस्य आहेत ते विरोधी पक्षाचे सदस्य आहेत आणि या भागात जे सदस्य आहेत ते निवडून आले त्या दिवसापासून आम्हाला दिसलेलेच नाहीत किंवा ते फिरकलेलेच नाहीत इकडे. जनसंपर्कच नाही त्यांचा. किंवा आम्ही त्यांच्याकडे गेलो काही काम घेऊन किंवा तुम्ही हे का केलं नाही असं जर आम्ही विचारलं तर ते म्हणतात की काय फुकट मतदान केलंय का तुम्ही, अशी त्यांची विचारणा असते. त्यामुळं माझं हे सगळ्यांना सांगणं आहे की कुणाच्याही गोड बोलण्याला भूलथापांना किंवा कुठल्याही आमिषाला कुणीही बळी पडू नका. धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा जागर आपण घालूया. हा तुमचा स्लोगन आहे निवडणुकीतला. हो, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आणि यात जनशक्ती जिंकेल असा तुमचा विश्वास आहे? नक्कीच नक्कीच. अच्छा, मी या पॉडकास्टच्या निरूपाकडे येतोय, शेवटाकडे येतोय. काय सांगाल तुम्ही आता गावांसाठी काहीतरी घेऊन जाणार आहात, आवाहन करता आहात तुम्ही, की काय आवाहन असेल ते लोकांना काय सांगणार आहात? आता तुम्ही याज्ञसेनी पाटील आलेले आहेत आणि त्यांना काहीतरी सांगायचं आहे, काय सांगाल? खरं तर एक उच्च शिक्षित उमेदवार तुमच्या समोर उभा आहे. ओके. समाजकारणाची आवड असलेला आहे, राजकारणाची आवड असलेला आहे, तसा वारसा त्याला लाभलेला आहे. म्हणजे अगदीच नवीन मी राजकारणात नाहीये, म्हणजे सगळा अभ्यास मी आता चालू करेन असं काही नाहीये. थोडाफार अभ्यास माझा झालेला आहे. त्यामुळे सध्या आपल्या कोल्हापुरात जे आमदार आहेत ते सगळेचे सगळे महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळं इथं जास्तीत जास्त फंड आणणं हे मला सोपं जाईल. तसेच आता केंद्रात, राज्यात आणि शेजारच्या कोल्हापूर महानगरपालिकेत सुद्धा आता भाजपाची सत्ता आलेली आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जर भाजपाची सत्ता आली तर थेट निधी इथपर्यंत पोहोचेल. कुठलाही मध्ये अडथळा येणार नाही आणि जास्तीत जास्त निधी मी माझ्या मतदारसंघात आणेन. शिवाय आपली लाडकी बहीण योजना आहे, जनधन योजना, PM किसान योजना, अशा आपल्या मोदी सरकारच्या बऱ्याच योजना आहेत. ह्या अशाच योजना मी तळागाळापर्यंत पोहोचवेन आणि यात नवीन नवीन योजनांची मागणी सुद्धा मी करेन. अच्छा, इतकं मी सांगते. या होत्या माझ्याबरोबर याज्ञसेनी पाटील, जिल्हा परिषद मतदारसंघ पाचगावमधून त्या सध्या उभ्या आहेत. भाजपच्या कमळ या चिन्हावर त्या निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मला सांगितलं की दिवंगत अशोक पाटील यांचा समाजसेवेचा, राजकारणाचा वारसा त्या पुढे चालवत आहेत. त्यांचे पती महेश पाटील यांनी तो वारसा पुढे चालवला आणि तीच हरी मी पुढे ओढते. मी लोकांसाठी उच्च शिक्षित उमेदवार म्हणून पुढे जाताना त्यांची हक्क, कर्तव्य यांचं भान राखून काम करेन. जास्तीत जास्त निधी मी लोकांसाठी आणेन आणि तो इथं खर्च करेन. केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता असल्यामुळं पुन्हा तोच मार्ग पकडून मी निधीसाठी प्रयत्न करेन असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि स्त्री सुरक्षिततेसाठी सुद्धा माझे विशेष प्रयत्न असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. शिक्षणाबद्दलचा त्यांचा मुद्दा मला आवडला. त्यांच्या सासऱ्यांनी कुस्ती आणि शिक्षण या दोन्हीसाठी दिलेलं योगदान त्या पुढे चालवणार आहेत असं त्यांचं मत आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि विकासाचा हा वारू खरंच त्याच्यावर स्वार होऊन त्या पुढे जाव्यात आणि त्यांना विजय मिळावा अशी आपण त्यांना आशा व्यक्त करूया, शुभेच्छा देऊया आणि इथं थांबूया. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभार मानतो. थँक्यू सो मच. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.